बेसिकली त्याचा गेम काही नव्हता. आता मी भांडलो नसतो त्याच्यासोबत तर त्याच्यासोबत भांडायला कोणीच नव्हतं. बेसिकली तो जेवढा दिसला आहे आता ते पण तो दिसला नसता जर मी त्याला टार्गेट पण केलं नसतं. विशालला पोटेन्शियल दिसतं माझ्यामध्ये, कारण विशाल ॲज अ प्लेअर म्हणून खूप स्ट्रॉंग आहे. मी त्याला तोंडावरती बोललेलो पण ही गोष्ट. तुझ्यामध्ये एक रिअल प्लेअर आणि फेक प्लेअर. रिअल प्लेअर मला असं वाटतं की जो भिडला त्याला मी नडलो, असा माझा स्वभाव आहे आधीपासूनच. जिकडे बोलायला पाहिजे तिकडे मी बोललो पण नाही, जिकडे भांडायला पाहिजे तिकडे भांडलो आहे. पण ते वीक प्लेअर त्याला दिसत नव्हते, कारण त्याने ती एक भावकीची किंवा एक गुड बॉयची पट्टी लावली होती डोक्यावरती. तर त्याने तो गेम खेळला. नंतर मी जसं गेम बघायला माझा, तर मी गेम अप केला आहे. मी थोडासा लवकर अप केला पाहिजे होता. तर मला वाटतं अख्खं कर माझ्या अपोजिटला असेल, 1 वर्सेस ऑल का असं असेल. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. सगळीकडे बिग बॉसचा बोलबाला आहे आणि या सगळ्यातच आता ओंकार राऊत बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आलेला आहे आणि आता तो आपल्यासोबत गप्पा करणार आहे. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये, कसं आहेस? खूप छान आहे. मस्त वाटतं मला तुमच्याशी बोलून. तर पुढे गप्पा रंगूया. येस. बिग बॉस मराठीची ही तुझी जर्नी कशी होती पहिल्यांदा काय सांगशील? खूप इंटरेस्टिंग होती. बऱ्याचशा गोष्टी नवीन झाल्यात माझ्यासोबत. जसं की बाहेरच्या जगात मी कोणाचं ऐकून घेत नव्हतं. मला बरंच ऐकायला लागलं या घरामध्ये. आणि जसं की मी रॅशन वगैरे घरी काही बघत नाही, फक्त पैसे दिले रॅशन सगळं आणून भेटतं. पण तिथे रॅशन मॅनेज करणं, जेवण मॅनेज करणं, जेवण बनवणं, जेवण तर मी बनवत होतो, पण चपाती वगैरे सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी. या सगळ्या गोष्टी पण मी शिकलो या जर्नीमध्ये, 1 महिन्याच्या जर्नीमध्ये. तर सगळ्याच गोष्टी. आणि मला स्वभाव आहे की इकडे तिकडे फिरायचा स्वभाव आहे माझा, की एका जागी स्थिर मी राहत नाही. तर तिकडे कंटिन्युअस एकाच जागेवरती पॅक बंद राहण्याचा पण मला आलं आहे हे. जसं आता तू म्हणालास खूप गोष्टी शिकलास, तसेच बिग बॉसच्या घरात खूप नियमसुद्धा आहेत. तर त्यातले कोणते नियम तुला अवघड गेले? आणि दुसरी गोष्ट यावर्षी बघायला सुद्धा मिळते की बिग बॉसच्या घरात बरेच नियम तोडले सुद्धा जात आहेत, त्याबद्दल तुझं मत काय? तर नियम तोडणारा मीच होतो. तर काही नियम मला पटले नाही असं नाही आहे. नियम चुकून तुटलेत माझ्याकडून बरेचसे. जसं की वॉशरूमला जाणं लगेच आपल्याला जावंच लागतं, तिकडे नियम तुटलेत माझे. असेच एमर्जन्सीलाच तुटलेत, असं मी मुद्दाम नाही तोडलेत कुठलेच नियम. आणि जो बेल्टचे नियम आहेत त्याचं जास्त तुटलेत माझ्याकडून नियम. वॉशरूमला जाणं किंवा माईक विसरणं किंवा हे सगळ्या गोष्टी होत राहतात. ओके. तर बिग बॉसच्या घरात आम्हाला ओंकार दिसला, तो आधी खूप शांत समंजस असा वाटत होता. पण जेव्हा रोशन आणि तुझा आमनासामना होत होता त्यावेळी तुझं अग्रेशनसुद्धा आम्हाला एका वेळी बघायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट, टास्कमध्ये सुद्धा तुझं 100% देताना सुद्धा आम्ही पाहिलं आहे. या सगळ्यावर काय? बेसिकली मी आधीपासून शांत, जे माझ्यासोबत शांत आहेत त्यांच्यासाठी मी शांतच आहे. जो भिडला त्याला मी नडलो, असा माझा स्वभाव आहे आधीपासूनच. जिकडे बोलायला पाहिजे तिकडे मी बोललो पण आहे, जिकडे भांडायला पाहिजे तिकडे भांडलो आहे. पण नंतर मी जसं गेम बघायला माझा, तर मी गेम अप केला आहे. मी थोडासा लवकर अप केला पाहिजे होता. आणि रोशनने तर मला टार्गेट केलं होतं शेवटला. पण मला आवडत होतं, टार्गेट करत होता. बट कुठेतरी मला असं होतं की तो मुद्द्यावरती नाही बोलत आहे. जसं की विशाल पण माझ्याशी भांडला आहे, पण विशाल कसं मुद्द्यावरती भांडतो, तर ते मला आवडतं. जे मुद्द्यावरती भांडणं एक ठीक आहे, बट काही बोलणं ते मला पटत नाही. आणि टास्कमध्ये तर मी 100% दिले आहेत. मी 99% टास्क ज्या टीममध्ये मी आहे किंवा मी इंडिव्हिज्युअल पण खेळतो आहे, तर मी 99% टास्क जिंकलेलोच आहेत. आणि तेच आहे, तुम्ही बघितलंच असेल बाहेर माझे टास्क वगैरे 100% दिलं आहे मी माझा. जसं तू म्हणालास की रोशन कदाचित त्याने तुला टार्गेट केलं असं तुला वाटतंय, तर काय वाटतं? कारण खरंच रोशन इतर कोणाशी भांडताना किंवा भिडताना आपल्याला दिसला नाही आहे आणि तो नेहमी तुझा आणि त्याचा खूप वाद आम्हाला बघायला मिळाला होता. तर त्याच्या गेमबद्दल बेसिकली त्याचा गेम काही नव्हता. आता मी भांडलो नसतो त्याच्यासोबत तर त्याच्यासोबत भांडायला कोणीच नव्हतं. बेसिकली तो जेवढा दिसला आहे आता ते पण तो दिसला नसता जर मी त्याला टार्गेट पण केलं नसतं. तर तो टार्गेट झाला का? कारण तो बऱ्याचशा गोष्टी असं वाटतं, जसं की आम्ही पण खूप खालच्या बॅकग्राऊंडवरून येतो. जे आमचे पप्पा पण, जे आमचे फादर आहेत ते पण खूप खालचं काम करूनच वर आले आहेत. सो ते आम्ही बोलून दाखवत नाही. बेसिकली आम्ही त्याला फ्रंट फुटला नाही ठेवत. तो सिम्पथी कार्ड करून आम्ही नाही खेळत. आम्ही आमच्या जोरावरती खेळतो. जो आमचा गेम आहे, आमचं डोकं आहे, आमची स्ट्रेंथ आहे ती लावतो. तर मला कुठेतरी चुकीचं वाटतं की तो सिम्पथी कार्ड खेळतो किंवा नेहमी कुठली गोष्ट आहे ते आउट ऑफ द बॉक्स बोलतो. तर ते सगळं मला कुठेतरी खटकत होतं. आणि घरात माझं पण असं होतं की आधी रोशन खूप चांगला असेल, पण घरात कोण हिंमत नव्हतं करत त्याच्याशी बोलायचं, कारण तो खूप छान दिसतोय बाहेर, एक चांगला जेंटलमॅन दिसतोय बाहेर. तर पण मला असं वाटत नव्हतं की कोणीतरी बोललं पाहिजे त्याविषयी. कारण कसं होतं की सगळेच मेहनत करून आले, तर सगळेच, जिकडे विशाल पण आहे, विशाल पण नेहमी बोलतो की तो पण आधी पोचा मारत होता आणि आता वर आला आहे. पण तो त्या स्टँडला तो पुढे जाऊन नाही खेळत. तो त्याचं डोकं लावतो, तो त्याची स्ट्रेंथ लावतो, तो स्ट्रॅटेजी करतो. तसा गेम प्ले मला आवडतो. तुम्ही सिम्पथी कार्ड खेळणार, तुमच्या ती गरिबीला तुम्ही पुढे दाखवणार आणि गेम मागे राहणार, तर ते मला कुठेतरी खटकतं.
तुम्ही जे न्यू टॅलेंट आहे किंवा एक बोलतो ना आपण ज्यामध्ये आग आहे गोष्ट करायची किंवा तो स्ट्रॅटेजी करतोय, तो डोकं लावतोय, तो स्टँड लावतोय, तर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे गेममध्ये, ना की रॅशनबद्दल. रॅशन कमी पडतंय, हे रॅशन हा घराचा भाग आहे आणि तुमचा जो गेम आहे तो गेम डिफरंट आहे, तर तेच त्याला कळत नाही. बट त्याच्याविषयी कोणी बोललं नाही घरामध्ये आणि मी बोललो, पण आता बाहेर आहे मी. आता काय माहिती कोण त्याच्या ऑपोजिटला खेळतंय की नाही, कारण मी बघितलं 1 महिन्यापासून कोण त्याच्या ऑपोजिटला खेळायला तयार नाही आहे आणि मी आता बरोबर मुद्दे मांडून खेळतोय. तर आता काय माहिती आतमध्ये कोण खेळेल. ओके. जसं हे अग्रेशन बघायला मिळालं, तशी तुझी मैत्रीसुद्धा बघायला मिळाली. एकीकडे राकेश बापट, आयुष आणि आत्ता विशालसोबत सुद्धा तुमची जोडी बनली, तेव्हा तुमचा एक चांगला बॉन्ड आम्हाला बघायला मिळाला. पण आयुष बरोबर जे काही झालं तेव्हा तुझा एक इमोशनल ब्रेकडाऊनसुद्धा झाला होता. बेसिकली आयुष माझा फर्स्ट फ्रेंड होता घरामध्ये. आम्ही बेड शेअर करत होतो स्टार्टरला. आम्ही कपडे शेअर केले आहेत, आम्ही आमच्या ज्वेलरी शेअर केल्या आहेत. आमचा खूप चांगला बॉन्ड झाला होता. पण नंतर तो मोस्ट ऑफ द टाईम प्राजक्तासोबत आणि करणसोबत बसायला लागला. तर ठीक आहे, त्याच्याविषयी पण मला काही नव्हतं. मी स्वतः बसायचो प्राजक्ता आणि करणसोबत. बट नॉमिनेशनमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं, तिकडेच मला थोडं वाईट वाटलं. वाईट मला याचं नाही वाटलं की त्यांनी मला नॉमिनेट केलं. ते त्यांनी कारणं दिली किंवा तो असं त्याच्याकडे ऑप्शन्स होते बरेच, की 15 जणं होती. आमचं होतं की ऑपोजिटला खेळायचं एकमेकांच्या. बट आता नाही. आता कसं आहे की 15 जण आहेत, 15मधून कोणाची वीक प्लेअर मला दिसत आहेत, पण ते वीक प्लेअर त्याला दिसत नव्हते, कारण त्याने ती एक भावकीची किंवा एक गुड बॉयची पट्टी लावली होती डोक्यावरती. तर त्याने तो गेम खेळला. बट मला थोडं वाईट वाटलं की त्यांनी नसतं केलं नॉमिनेटेड ना, तरी पण मी नॉमिनेटेड होतो ऑलरेडी. त्याचं मला वाईट नाही वाटलं की नॉमिनेट झालो, तर नॉमिनेट मी होतो ऑलरेडी. बट ॲज अ फ्रेंड त्याकडून एक्सपेक्ट करत होतो की काही गोष्टी होतील, पण त्यांनीच ते केलं, त्याच्यामुळे मला थोडं वाईट वाटलं. जेव्हा तुझं एविक्शन अनाऊन्स झालं आणि त्यानंतर तू घराबाहेर निघालास, त्यावेळी विशाल इमोशनल झाला होता आणि सोबत तो हेही म्हणाला की या लोकांनी त्याला हवा तेवढा सपोर्ट केला नाही. यावर काय? मी सपोर्टबद्दल काय बोलणार नाही, कारण मी जेव्हा आलो होतो घरामध्ये तेव्हा इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून गेलो तेव्हा पण मी इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून गेलो. तर मला कोणी सपोर्टची माझी अपेक्षा नव्हती की कोणी माझ्याविषयी बोलावं किंवा माझ्यासाठी भांडावं. मी स्वतः माझ्यासाठी कॅपेबल आहे बोलायला. मी स्वतःही स्टँड घेऊ शकतो, मी स्वतःही सगळं करू शकतो आणि मी ते केलं पण आहे आतमध्ये. तर मला ते नाही वाटलं की कोणी हेल्प नाही केली किंवा माझ्यासाठी कोणी खेळलं नाही, असं मला नाही वाटलं. मला स्वतःसाठीच बोलतो की मी थोडं लवकर स्टार्ट केलं पाहिजे होतं, ते मी थोडं लेट केलं. आणि विशालला पोटेन्शियल दिसतं माझ्यामध्ये, कारण विशाल ॲज अ प्लेअर म्हणून खूप स्ट्रॉंग आहे. मी त्याला तोंडावरती बोललेलो पण ही गोष्ट. तो ॲज अ प्लेअर म्हणून सगळ्यांना बघतो तिकडे. तो भावकी किंवा कोण भाऊ आहे बहीण आहे त्या गोष्टी नाही बघत गेम. त्याचं मला आवडतं गोष्ट एक. आणि तो बोलला पण आहे मला किती वेळा की तू 99% गेम क्रॅक केला आहे, तू खूप छान खेळतो आहे, माझ्या ऑपोजिटला कोण खेळू शकतो तर तू आहे. जाताना पण तो मला बोलला खूप पोटेन्शियल आहे तुझ्यामध्ये. ते मला आवडतं त्याच्याबद्दल. थोडा वेळ लागला, एवढंच मला खंत आहे की जे मी 3-4 वीकला करतोय ते थोडंसं लवकर केलं पाहिजे होतं, कारण टाईम नसतो. बेसिकली लवकर दिवस जातात, एक जण बाहेर जातो, तर टाईम नाही भेटत. तो टाईम मला भेटला पाहिजे होता थोडासा. तू नाही तर तुला वाटतं कोण म्हणजे जायला हवं होतं? बरेच होते. 3-4 नावं सांगेन मी. सचिन होता, त्याच्यानंतर प्रभू यांचा गेम नाही आहे, आयुषचा पण गेम नाही वाटत मला. फ्रेंड आहे तो माझा, बट ॲज अ प्लेअर विचार केला त्याचाही गेम मला थोडा वीक वाटतो. अजून 1-2 सदस्य आहे. रोशन झाला, रोशनचा पण गेम प्लॅन अजून दिसला नाही आहे. वोटिंग्स ठीक आहेत, बट गेम प्लॅन पण काही पाहिजे. गेममध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, घरामध्ये तुमचं काही पाहिजे, मुद्दे पाहिजे. काहीच त्याचे मुद्दे नव्हते. जसंच तू बाहेर निघालास तशीच एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि राखी सावंत घरात गेली आहे. तिच्याबद्दल काय सांगशील? कारण पहिलाच प्रोमो जो आऊट झाला आहे त्यामध्ये घरातले सगळे तिच्या येण्याने शॉक झाले तसं दिसतंय. तर मी स्वतःच खूप शॉक झालो. म्हणजे मला माहिती होतं की ती येणार आहे, बट मी घरी गेल्यानंतर ती आली हे खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी. तिचे मी आता रील्स वगैरे बघतो. खूप इंटरेस्टिंग पर्सन आहे ती. मला स्वतःला तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता, तिच्यासोबत राहायचं होतं, तिच्यासोबत गेम खेळायचा होता, पण त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. तर मी आता बघतो ना रील्स वगैरे की असं वाटतं की आता लगेच पळत घरामध्ये एंट्री घेईन मी तिच्यासाठी फक्त. पण छान आहे, पण आता मला खंत आहे मनामध्ये की मला जायचं आहे तिकडे, पण आता बघू, वाईल्ड कार्ड म्हणून जाऊ पण शकतो मी. बरं, तुझ्यामध्ये एक रिअल प्लेअर आणि फेक प्लेअर? रिअल प्लेअर मला असं वाटतं की विशाल आहे. तो सगळ्या गोष्टी सांभाळून नीट करतो आहे. ॲज अ प्लेअर म्हणून जे केलं पाहिजे, ॲज अ पर्सन नाही, ॲज अ प्लेअर म्हणून मी बोलतो आहे की तो खूप सगळ्या गोष्टी छान करतो आहे. आणि फेक मला असं कोण वाटत नाही. तन्वी मला असं वाटते की कुठेतरी तिचं असतं की तिकडे नाही केलं पाहिजे त्या गोष्टी, तरी पण ती करते, लाईक कॅमेरासाठी आणि याच्यासाठी. पण ठीक आहे, तो तिचा गेम प्लॅन असू शकतो. जर सपोज तुला बिग बॉसच्या घरात जाता आलंच, आता वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एकदा रिएंट्री झाली, तर तुझा टार्गेट कोण असेल किंवा तुला कोणाचं बाहेरून पाहिलेस आणि ते तुला जर मी जाईल त्याच्या आधी जर रोशन घरामध्ये असेल तर नक्कीच रोशन असेल.
माझा टार्गेट. आणि बऱ्याचशा गोष्टी जे माझ्या ग्रुपमधले आहेत, जे माझ्यासोबत बोलले आहेत, माझ्या पाठीपाठी काय बोलले आहेत, ते सगळं मी बघितलं आहे. तर मी त्यांच्याच अपोजिटला जाऊन खेळेल. तर तेच माझ्या आता तर जाईल तर मी सगळेच माझे टार्गेट असतील घरामधले, कोणच माझा फ्रेंड नसेल, सगळे टार्गेटेड असतील. जे मी बघितलं आहे बाहेर माझ्याविषयी काय काय बोलतात, बॅक बिचिंग वगैरे, तर मला वाटतं अख्खं घर माझ्या अपोजिटला असेल. 1 वर्सेस ऑल घर असं असेल. ओके, चल तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. तुला ऑल दी बेस्ट. खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी. भेटूया. येस, थँक्यू.